श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे भगवत एकादशी। या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात। पण या एकादशीच्या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात। भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका या होऊन जातात आणि नंतर आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, पण मला त्याचे फळ का नाही मिळाले। तर आपण या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या चुका चुकूनही करू नये याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका। उद्या आहे भागवत एकादशी। या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे। अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल। आपण ब्रह्ममुहूर्तावरती जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते। उद्या अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचे आहे, तसेच चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। तसेच थोडीशी तुळशीची माती आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। एकादशीच्या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, त्यामुळे आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे। तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी। यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होते। तसेच हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो। तसेच भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे। आपण या दिवशी एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे भगवान विष्णू आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील। तर आपल्याला सकाळीच तुळशीची 6 पाने घ्यायची आहे। आता या दिवशी तुळशीची पाने तोडत नाही, त्यामुळे खाली पडलेली तुळशीची पाने घेतली तरी पण चालेल। आणि ज्यांना हा उपाय करणे शक्य नसेल किंवा तुळशीची पाने ज्यांच्याकडे नसतील तर त्यांनी पुढच्या एकादशीला जरी हा उपाय केला तरी पण चालेल। आपण खाली पडलेली तुळशीची 6 पाने घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्याने देखील तुम्ही ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला भगवान विष्णू पुढे बसायचं आहे। भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर बसले तरी पण चालेल। बाळकृष्णाच्या मूर्तीची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे। बाळकृष्णांना अभिषेक हा करायचा आहे। तसेच या दिवशी पिवळी फळे, पिवळी फुले अर्पण करणे याला देखील खूप महत्त्व आहे। तुम्ही भगवान विष्णूंना अगदी पिवळी हरभरा डाळ आणि थोडासा गूळ अर्पण केला तरी पण भगवान विष्णू हे लवकर प्रसन्न होत असतात। तर आपण ही जी काही 6 तुळशीची पाने घेतलेली आहे त्या प्रत्येक तुळशीच्या पानावरती आपल्याला हळद ही अर्पण करायची आहे। जी 5 तुळशीची पाने आहे त्या 5 तुळशीच्या पानावरती आपण हळद ही अर्पण करायची आहे। त्यानंतर ही 5 तुळशीची पाने आपल्याला भगवान विष्णूंसमोर ठेवायची आहे। त्यानंतर आपण जे काही एक पान राहिलेलं आहे ते पान आपल्याला घ्यायचं आहे। थोडेसे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। मग एका वाटीमध्ये थोडेसे अगदी 21 तांदूळ घेतले तरी पण चालेल। हे तांदूळ अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, असे 21 तांदूळ घ्यायचे आहे। पण हा उपाय करायच्या अगोदर घरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता। आता या वाटीमध्ये आपण 21 तांदूळ ठेवलेले आहे। आता आपल्याला 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि ते देखील स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील धुवू शकता। ते 1 रुपयाचं नाणं आपल्याला तांदळावरती ठेवायचं आहे। तसेच त्या 1 रुपयाची पूजा करायची आहे। आपण त्यावरती देखील हळद कुंकू अर्पण करायचं आहे। जे एक तुळशीचं पत्र आपल्याकडे राहिलं होतं ते तुळशीचं पत्र आपल्याला त्या 1 रुपयावरती ठेवायचं आहे आणि त्या तुळशी पत्रावरती आपल्याला आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती आपल्याला तुळशी पत्रावरती लिहायची आहे। अगदी 2 अक्षरामध्ये लिहिली तरी पण चालेल। मग तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर तुम्ही नोकरी असे लिहू शकता किंवा जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही धनप्राप्ती किंवा धन असे लिहिले तरी पण चालेल। पण आपल्याला या तुळशी पत्रावरती आपण जे काही लिहिणार आहोत ते आपल्याला ओल्या कुंकवाने लिहायचं आहे आणि ते तुळशीपत्र आपल्याला त्या रुपयावरती तिथेच राहून द्यायचं आहे। नंतर आपण विष्णू सहस्रनाम हे पठण करायचं आहे। विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंची 1000 नावे आहेत। तुम्हाला जर विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। अगदी तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल, पण या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम जरूर म्हणावे।
आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला ते तुळशीपत्र तिथेच भगवान विष्णूंसमोर ठेवायचं आहे। अगदी रात्रभर देखील आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे। नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे तुळशीपत्र तसेच रुपया उचलायचा आहे। एक लाल वस्त्र घ्यायचं आहे, अगदी छोटंसं असलं तरी पण चालेल। त्यामध्ये आपल्याला हा रुपया, तुळशीपत्र आणि थोडेसे तांदूळ हे बांधायचे आहे। तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती तुम्ही तिथेच मागून घ्यायची आहे भगवान विष्णूंकडे। अगदी मनोभावे मनापासून तुमची जी काही इच्छा आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे। आता ही सर्व पोटली बनवल्यानंतर ही पोटली आपल्याला तुळशीच्या फांदीला बांधायची आहे। जी जाड फांदी असेल त्या फांदीला आपण ही पोटली बांधावी। तसेच तुळशीला जल अर्पण करायचं आहे, तुळशी मातेची पूजा देखील करायची आहे। आपल्याला भागवत एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी ही पोटली बांधायची आहे। अगदी त्याच दिवशी संध्याकाळी आपण ही पोटली बांधू नये। ही पोटली बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील राहील। तसेच घरामध्ये कधीही पैशाची कमतरता ही भासणार नाही। तसेच आता एकादशीच्या दिवशी आपण कोणत्या चुका करायच्या नाही, तर त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे आपण पूजा करत असताना काळे वस्त्र परिधान करायचे नाही। अगदी आपण आसन घेऊन बसणार आहात तर आसन देखील काळ्या रंगाचे नसावे। आपले वस्त्र शक्यतो तरी पिवळ्या रंगाचे असावे। आपण एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नये। अगदी तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी पण आपल्याला एकादशीच्या दिवशी भात हा घरामध्ये शिजवायचा नाही। अगदी लहान मुलांना देखील आपण एकादशीच्या दिवशी भात द्यायचा नाही। तसेच या दिवशी नखे, केस कापू नये, दाढी देखील करू नये। एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करत असतो, पण आपण एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडू नये। तुळशीला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी आपण एकादशीच्या दिवशी घेतली पाहिजे, कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचे देखील व्रत असते। त्यामुळे आपण तुळशी मातेला कोणतीही इजा होऊ देऊ नका। तसेच आपण एकादशीच्या दिवशी कोणासोबतही भांडण, वादविवाद देखील करू नये। उलट आपण या दिवशी शुभ बोलावं आणि भगवान विष्णूंची जेवढी पूजा करता येईल तेवढी पूजा आणि जर सेवा केली तर आपल्याला त्याचे कित्येक पटीने फळ हे प्राप्त होत असते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।